समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। घरचे मांगल्य आई असते तर त्या घराचा कणा बाप असतो हे आपल्या कधीच लक्षात येत नसल्याचं मत हरिभक्त पारायण श्रीमंत महाराज कोकाटे शेनवडीकर यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील शेनवडी गावचे सुपुत्र आणि ओडिसा येथील गलाई असोसिएशनचे अध्यक्ष कैलासवासी संजय बाबा कोकाटे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी वडूज बाजार समितीचे माजी सभापती CM पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम घाडगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, सुभाष कोकाटे, राजेंद्र घाडगे, शिवाजीराव रसाळ, पंढरीनाथ कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना हरिभक्त पारायण श्रीमंत महाराज म्हणाले की आयुष्यात कितीही मोठे व्हा पण आई बापाला विसरू नका। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जावेच लागते, परंतु आपल्याला जग दाखवणाऱ्या आई बापाची सेवा करणे आपले परम कर्तव्य आहे। जेवढ्या ताकदीने आई सांभाळली जाते तेवढ्या ताकदीने बाप सांभाळला जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। यावेळी CM पाटील यांनी कैलासवासी संजय कोकाटे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला। तर या कीर्तन सेवेस गायनाचार्य संजय महाराज खिलारे, बंडा महाराज, सुभाष महाराज घोडके, यशवंत महाराज रसाळ, शंकर महाराज सुतार, निलेश महाराज, संतोष महाराज खुसपे, प्रभाकर महाराज कोकाटे, शंकर महाराज वाघमारे यांची साथ लाभली। तर शेनवडी भजनी मंडळ आणि पाटण येथील ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले। उपस्थितांचे स्वागत गलाई व्यावसायिक दिलीप शेठ कोकाटे पाटील, शुभम कोकाटे पाटील, सूरज कोकाटे पाटील यांनी केले, तर आभार सुशांत कोकाटे पाटील यांनी मानले। कार्यक्रमास विष्णू सूर्यवंशी, मधुकर उदंडे, लक्ष्मण सूर्यवंशी, बबन सूर्यवंशी, पांडुरंग उदंडे, किरण पोळ, ईश्वर पोळ, आनंदा कोकाटे, तानाजी कोकाटे, रुपेश कोकाटे, सदाशिव कोकाटे, बापूराव निकम, दत्तात्रय रसाळ, विठ्ठल रसाळ, संतोष रसाळ, बाबासो कोकाटे, श्रवण कोकाटे, श्रेया कोकाटे आदींसह कोकाटे पाटील परिवारातील सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। तुझ सोडवेल कोण एका चक्रपाणी वाचोलिया, काळाची आवडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून जेवढं धावत्या ओघामध्ये जेवढं बोलण्याचा आलं तेवढं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। पण ऐका, आज संजू बाबाचं द्वितीय पुण्यस्मरण आणि याच पुण्यस्मरणाच्या ओघाने माझं कीर्तन संपलेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे सुस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवबा राजांचे एकमेव पुत्र, त्यांना आपण धर्मवीर अशी पदवी बहाल करतो, ते असणारे धर्मवीर संभाजी महाराज। या संभाजी महाराजांचा हा 40 दिवसाचा बलिदान दिवस हा काल चालू आहे आणि या बलिदान दिवसामधला आजचा हा 7वा दिवस आहे आणि या 7वा दिवस आजचा त्यांच्या बलिदानाचा आणि द्वितीय पुण्यस्मरण। बघा, बाप काय करतो आणि मनाला उपदेश होतो, पण ऐका, जाता जाता एक 2च मिनिटं आपल्या तुमच्यासाठी या ठिकाणी विश्लेषण करतो आणि माझा वेळ संपलेला आहे। एरानवचे या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे। हा असणारा एक उपदेश समाजामध्ये जावा, ज्यांच्यामुळं आपल्या मंदिराला शिखरं आहेत, ज्यांच्यामुळं आपल्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू आहे, ज्यांच्यामुळं आपल्या डोक्यावरती टोपी आहे, ज्यांच्यामुळं आपल्या कपाळाला गंध आहे। ऐका, तोही एक बाप होता। एका बापाची इच्छा होती हिंदवी स्वराज्य व्हावं। तो बाप दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्षात राजे शहाजी आहेत। संकल्पना शहाजी राजांची आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत। संकल्पना शहाजी राजांची, संस्थापना छत्रपती शिवाजी राजांची। पण त्या असणारं स्वराज्य उभा केलं आणि उभा केलेलं स्वराज्य सांभाळण्याचं काम, रक्षण करण्याचं काम माझ्या राजा संभाजी राजांचं होतं। पण ऐका, आज आपलेच गावचे महाराज श्रीमंत महाराज त्यांनी आत्ताच चित्रीकर माऊलीने सांगितलं, खरोखर त्यांनी काय माहिती आहे की काही घडवलं, काही नाही घडवलं, काही केलं, काही नाही, की आज त्यांच्या वाणीतून आपल्याला सगळ्या गावाला पंचकृषीला ऐकायला मिळालं।
अतिशय छान असं त्याने कीर्तन सेवा केली. त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. कारण त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीचं अतिशय चांगल्या प्रकारचं 4 मुलांचं, आई वडिलांचं, त्याच्यानंतर त्यांनी कोविडमधला प्रसंग सांगितला, त्याच्यानंतर त्यांनी बाकीचं या कुटुंबाच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारचं असं सुसार कीर्तन केलं. त्याबद्दल मी श्रीमंत महाराजांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या कुटुंबातील एक चाहता, या गावचा सुपुत्र संजय कोकाटे, त्या ओडिसा भागात त्यांचे असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्या भागात त्यांनी नावलौकिक केलं. इथं सुद्धा या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारचं, आमच्या कोकाटे पाटील परिवाराला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचे, चांगल्या प्रकारे मोलाचं काम करायचे. आणि असा माणूस आपल्यातून निघून गेलाय. त्यांचं द्वितीय स्मरणाच्या निमित्तानं पाटील यांचं द्वितीय पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणानिमित्त आता जी कीर्तन सेवा झाली ते आपल्याच गावचं परमार्थिक 2 मिनिटं सर, 2 मिनिटं बसून घ्या. हरिभगवंत महाराज कोकाटे यांनी गोड अशी कीर्तन सेवा केली. त्याबद्दल या कुटुंबाच्या वतीनं, पाहुणे मंडळीच्या आणि भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांचं आभार आभार अभिनंदन. महाराज एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.